नमस्कार. प्रत्येकालाच वाटत असतं की आपली त्वचा सुंदर आणि निरोगी दिसावी आणि नेहमी करता तरुण दिसावी. त्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला आहार. आपला आहार हा न्यूट्रिशियस असला पाहिजे. वाढत्या वयासोबत आपल्या त्वचेतलं कोलॅजन कमी होत असतं आणि मग आपल्या शरीरावर त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या यायला लागतात. तर ह्यासाठी आपल्या आहारामध्ये प्रोटीनचा समावेश करणं गरजेचं आहे. प्रोटीनसाठी दूध, अंडे, मांस, वेगवेगळे कडधान्य आणि डाळी यांचा आपल्या आहारात समावेश असला पाहिजे. भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि फ्रेश व्हिटॅमिन्स मिळण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या प्रकारचे फळं आणि भाज्या यांचा समावेश आपल्या आहारात करणे गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी योग्य प्रमाणात पिणं गरजेचं आहे. आपल्या शरीरातला पाण्याचा अंश कमी झाला की आपल्या त्वचेला सुरकुत्या लवकर पडतात, त्वचा कोरडी होते. त्यामुळे आपल्या आहारात सुद्धा द्रव पदार्थांचा समावेश असावा आणि पाणी सुद्धा योग्य प्रमाणात पिलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य व्यायाम. योग्य व्यायाम केल्याने आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण चांगलं होतं आणि आपल्या त्वचेला ब्लड फ्लो छान होतो आणि त्वचा आपली छान ग्लो होते. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्ट्रेस फ्री असलं पाहिजे. आपला स्ट्रेस कमी झाला पाहिजे. स्ट्रेस कमी करण्यासाठी नियमितपणे योगा आणि मेडिटेशन हे आपण केलं पाहिजे आणि आपली झोप पूर्ण झाली पाहिजे. अपुरी झोप झाली की डोळ्याभोवती काळे वर्तुळे येतात, चेहरा आपला चिंताग्रस्त दिसतो आणि आपली त्वचा पेल दिसते. त्यामुळे पुरेशी झोप घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणखी एक महत्त्वाचा उपाय आयुर्वेदामध्ये सांगितला आहे तो म्हणजे अभ्यंग. वेगवेगळ्या तेलांनी, बदाम तेल, कोकोनट ऑइल किंवा चंदन बलालाक्षादी ऑइल अशा तेलांनी आपल्या शरीराला आपण अभ्यंग केलं तर आपली त्वचा निश्चितच सुंदर राहील आणि तिला सुरकुत्या पडणार नाही. आठवड्यातनं एकदा आपण घरगुती स्क्रब वापरला पाहिजे. म्हणजे आपल्या त्वचेवरची जी डेड स्किन आहे ती निघून जाईल आणि आपली त्वचा टवटवीत दिसेल, सुंदर दिसेल.